नमस्कार मित्रांनो, राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, आजचा जो हा आपला टॉपिक आहे, आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा आपला नवी मुंबई पोलीस जी भरती चालू झालेली आहे 11 तारखेपासून कोडंबोली नवी मुंबई या ठिकाणची आहे. आणि भरतीचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर महिला उमेदवारांसाठी सूचना आहे, लक्षात घ्या. हा व्हिडिओ महिला उमेदवारांसाठी आहे. पोलीस भरती, ठीक आहे, पोलीस चालक शिपाई भरती आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की ज्या माझ्या भगिनी आहेत, म्हणजे माझ्या ज्या बहिणी आहेत, ज्या उमेदवार आहेत समजा, त्या ज्या तारखेला त्यांची ग्राउंड असेल त्या तारखेला जर त्यांना हजर राहता आलं नाही, काही कारणास्तव, कोणाचा काही प्रॉब्लेम असतो मित्रांनो, तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांनी एक लेटर पाठवलेलं आहे. त्या लेटरच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, त्यांना संधी दिलेली आहे, महिला उमेदवार आहेत ना, त्यांना संधी दिलेली आहे की तुम्ही ज्या तारखेला हजर राहू शकले नाही, परत तुम्हाला एक चान्स देण्यात आलेला आहे. तर ते चान्स जो आहे त्याचं फायदा करून घ्या, सोनं करून घ्या. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ज्या मैत्रिणी असतील, भगिनी असतील, ज्या पोलीस भरती ज्या तारखेला हजर राहू शकल्या नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा की जेणेकरून ते त्या तारखेला सकाळी 5 वाजता हजर राहतील. तर आपण जाऊया पुढच्या विषयाकडे. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करून घ्या. त्याच्यानंतर इंस्टाला पण आहे, फेसबुकला पण आहे, सोशल मीडियाला आपण व्हिडिओ टाकतो. आणि आपण असेच रोजगारच्या बातम्या किंवा पोलीस भरती किंवा सुरक्षा रक्षक मंडळाचे अपडेट वगैरे असं घेऊन आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवत राहतो. तर हा व्हिडिओ मला, म्हणजे हा जो विषय आहे महिला उमेदवारांसाठी, हा मला म्हणजे गरजेचा वाटला, म्हणून मी हा माझ्या आय डीवर शेअर करतोय. तर जास्त करून महिला उमेदवार ज्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर लक्ष देऊन ऐका आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. तर आपण जाऊया पुढच्या विषयाकडे. महिला उमेदवारांसाठी सूचना. नवी मुंबई पोलीस शिपाई शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक 11/2/2026 पासून पोलीस परेड ग्राउंड कोडंबोली नवी मुंबई येथे सुरू आहे. नवी मुंबई घटकाचे चालक पोलीस शिपाई महिला शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी 2/3/2026 व 4/3/2026 व 5/3/2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. लक्षात घ्या तारीख. महिला उमेदवारांची मैदानी चाचणी शेवटची तारीख 5/3/2026 असल्याने ज्या महिला उमेदवार त्यांना नेमलेल्या तारखेस काही कारणास्तव मैदानी चाचणीत उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांना शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशी उमेदवारांनी दिनांक, म्हणजे ज्या महिला उमेदवार आहेत ज्या तारखेला हजर राहिले नाही आहेत, तर त्यांना 5/3/2026 ही तारीख त्यांना वाढवून देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर महिला उमेदवारांना परत पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. तर त्या संधीचं सोनं करून घ्या. महिला उमेदवार पोलीस चालक शिपाई, ठीक आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारांनी 5/3/2026 रोजी सकाळी 5 वाजता पोलीस परेड ग्राउंड पोलीस मुख्यालय कोडंबोली नवी मुंबई येथे उपस्थित राहावे. आता ही जी तारीख आहे, ही तारीख शेवटची राहणार आहे नवी मुंबईसाठी, ठीक आहे, महिलांसाठी ती. तर ते तारीख चुकवू नका. ज्या पण महिला उमेदवार राहिले असतील त्यांनी 5 तारखेला त्यांना परत पुन्हा संधी दिलेली आहे. तर संधीचं सोनं करून घ्या. आणि विशेष करून घाईगडबड करू नका. जे तुम्हाला पेपर सांगितलेले आहेत ते पेपर आवर्जून बॅगेत ठेवा. आणि 3 तारखेला 4 तारखेला, म्हणजे शेवटची तारीख 5 तारीख दिलेली आहे त्यांनी, 5 तारीख शेवटची राहणार आहे. त्याच्यानंतर ही भरती होणार नाही, म्हणजे ग्राउंड जे आहे ते होणार नाही, त्याचं दक्षता घ्या. मैदानी चाचणी 2/3/2026, 4/3 व 5/3/2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. पण तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की 5/3/2026 ही शेवटची तारीख राहणार आहे. तर त्या तारखेला ज्या महिला उमेदवार नेमलेली तारखेला उपस्थित राहिल्या नसतील
त्यांनी 5/3/2026ला उपस्थित राहायचं आहे सकाळी 5 वाजता. उमेदवारांनी प्रवेशपत्र मधली सूचना, सर्व सूचना आणि कागदपत्रे आणणे बंधनकारक आहे. तर व्हिडिओ हा खास माझ्या महिला भगिनींसाठी आहे, ज्यांनी फॉर्म भरला आहे नवी मुंबईसाठी आणि ज्या तारखेला उपस्थित राहिले नाही आहेत, जी तारीख दिलेली त्या तारखेला, तर त्यांच्यासाठी परत संधी दिलेली आहे पोलीस मुख्यालयाने. आलं का लक्षात? तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ तुमच्या ज्या मैत्रिणी असतील, तुमच्या बहिणी, ज्या कोणी फ्रेंड वगैरे असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि सांगा की शेवटची तारीख आहे 5 तारीख. त्या 5 तारखेला आपल्याला हजर राहायचं आहे, की जेणेकरून तुमच्या ज्या तारीख मिस झालेल्या आहे, तुम्ही त्या तारखेला हजर राहू शकले नाही, तर तुम्हाला संधी दिलेली परत. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड लोकांना शेअर करा आणि माझ्या आय डीला सबस्क्रायबर करायला विसरू नका. माझी यूट्यूब आय डी आहे उमेश पाटील 1750. सबस्क्रायबर करा. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियाला आपण टाकतो की कुठंतरी आपल्या महिला भगिनी ज्या आहेत त्या नाराज नाही झाल्या पाहिजे, त्यांना परत संधी दिलेली नवी मुंबई पोलिसांनी. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आवर्जून ही जी तारीख दिलेली त्या तारखेला हजर राहा. बस मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आवाहन करतो की ज्या माझ्या भगिनी महिला राहिले असतील त्यांनी 5 तारखेला यायचं आहे आणि तुम्हाला त्या 5 तारखेला जे हजर होतील उमेदवार, महिला उमेदवार, त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. संधीचा फायदा घेऊन घ्या, कारण की असा चान्स परत परत येत नाही. पण नवी मुंबई पोलिसांनी हा दिलेला आहे. म्हणजे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेले, ते परिपत्रक आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहेत. तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.